दुसऱ्यांवर बोट दाखवतोयस? अरे आधी स्वतः काय करतोयस ते बघ. मी तुला विचारलं, तू काय उत्तर देतोयस मला? व्हॉट डू यू मीन बाय झाली असेल? मी इथे असेल नसेल या पॉसिबिलिटीज ऐकायला येत नाही, लक्षात ठेव. क्लायंटचा फोन आला होता मला, त्यांना ऑर्डर वेळेत डिलिव्हर झालेली नाहीये. आज तुझ्यामुळे मला नको नको ते ऐकून घ्यावं लागलंय. नाही पण यात माझा काय दोष आहे? राणीला ते लेटर टाईप करायला बोलवलं तुम्ही, तिचं काम थांबवलं तुम्ही, सो ऑर्डर वेळेवर तुमच्यामुळे गेली नाही. आणि राणीचं काम मी करणं अपेक्षित आहे का? का नाही केलं असतं काय बिघडलं असतं तुझं? पण जे काम माझं नाहीच तर मी का करू? आणि सर तुम्ही असे सगळ्यांसमोर मला नाही रडू शकत. आय मीन ही कुठली पद्धत आहे बोलायची? विभाग, मी इथे तुझा इगो पॅम्पर करायला येत नाही, समजलं? राणीचं काम अर्धवट राहिल्यामुळे ऑर्डर डिलिव्हर नसेल झाली मे बी. हा शुल्लक विचार तुझ्या डोक्यात नाही आला? अहो सर पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत मी लक्ष द्यायचं का? नाही सर, तुम्ही वाईट जरा माझं. तू नाही देणार तर कोण देणार? बोल ना. जिची जबाबदारी होती तिने सांगणं गरजेचं होतं की तिला दुसरं काम दिलंय. तू तरी सांगायला होतस. तू सांगितलंस जबाबदारीने, काळजीने सांगितलंस? मला शहाणपणा शिकवायची काही गरज नाहीये. राणी जर एखादं काम करत असेल तर तिचं काम दुसऱ्या कामगाराला अपॉइंट करायची ही जबाबदारी कोणाची होती? राणीचं काम कंप्लीट झालंय की नाही झालंय हे चेक कोण करणार? अरे सगळं सोड, ऑर्डर वेळेवर डिलिव्हर झालीये की नाही हे कन्फर्म करायची जबाबदारी कोणाची होती? टेल मी. मान्य, जबाबदारी माझी होती, पण गोष्टी जर का अचानक बदलल्या तर मी काय करणार ते मला काही माहित नाही. इथे कंपनी तुला पगार तुझे फालतू रिझन्स ऐकून घेण्यासाठी नाही देत, समजलं? इथे बसून खुर्चीत मिरवायचं असेल ना तर यायचं नाही इथे. इथे फक्त काम करायला यायचं. अरे मी येण्याआधी त्याच्यासोबत बसून हसत खेळत गप्पा मारत होतास आणि जसं कळालं मिळालंय की मला दाखवायला लागलास की मी किती काम करतोय. हे बघ, माझ्यापासून कुठल्याही गोष्टी लपून राहत नाहीत, लक्षात ठेव. ठीक आहे, एक काम करूया, सगळ्यांसमोर तमाशा नको, आपण आज जाऊन बोलूया. बसून बोलायची वेळ आता निघून गेली आहे विक्रांत.